सोलापूर शहरात गुन्हे शाखेची अंमली पदार्थ विरोधात मोठी धडाकेबाज कारवाई करण्यात आली। तब्बल 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त आणि 950 ग्रॅम MD अर्थात मोफेड्रन ड्रग्जसह 2 आरोपी जेरबंद। सोलापूर शहरात वाढत्या अंमली पदार्थाच्या व्यवहारांवर लगाम लावण्यासाठी गुन्हे शाखेने मोठी मोहीम उघडली होती। पोलीस आयुक्त M राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने काल पहाटे ही कारवाई केली आहे। मिळालेल्या गुप्त माहितीनुसार VIP रोडवरील मुस्लिम कब्रस्तान परिसरात एक संशयित कार उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत पांढऱ्या रंगाची हुंडाई व्हेन्यू कार ताब्यात घेतली। कारची झडती घेतली असता ड्रायव्हिंग सीट जवळील ड्रावरमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत पांढऱ्या रंगाचा पदार्थ आढळून आला। फॉरेन्सिक तपासणीत हा पदार्थ MD अर्थात मोफेड्रन असल्याची स्पष्ट झाले। या प्रकरणी रिजवान शब्बीर खान आणि साहिल सिकंदर पिरजादे या दोघांना अटक करण्यात आला असून त्यांच्याकडून तब्बल 1,90,00,000 रुपयांचा 950 ग्रॅम MD ड्रग्ज आणि 10 लाखांची कार असा एकूण 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस तपासात आणखी काही धक्कादायक माहिती समोर आली असून या रॅकेटमध्ये आणखी आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। साहिल पिरजादेची पत्नी कायनात हिच्या भूमिकेचाही तपास सुरू आहे। दरम्यान अटक आरोपींना न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या कारवाईमुळे सोलापुरातील ड्रग्ज माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। सोलापूर पोलिसांची ही मोठी कारवाई ड्रग्ज माफियांना मोठा इशारा मानली जात आहे। या प्रकरणात आणखी कोणाचे नाव समोर येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास सोलापूर शहर हद्दी मध्ये DCP क्राईम, ACP क्राईम आणि PI क्राईम याच्या मार्गदर्शनाखाली एक मोठी MD याची कारवाई झाली आहे। त्याच्यात 950 ग्राम MD आपल्याला मिळून आला आहे, ज्याची किंमत 1,90,00,000 रुपये आहे। त्याच्यात आपल्याला गाडी पण जप्त केली आहे, त्याची किंमत 10 लाख रुपये आहे। असा एकूण 2 कोटीचा मुद्देमाल आपल्याला भेटला आहे। याच्यामध्ये 4 आरोपी निष्पन्न झाले आहे, त्याच्यामध्ये 2 आरोपी अटक आहे। पुढील 2 आरोपीसाठी शोध आणि तपास चालू आहे। धन्यवाद।